हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये। आणि आज मी श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार असल्या कारणाने मंदिरात गेले होते। तर मंदिरामध्ये एवढी मोठी लाईन आणि मग मी लाईनीला लागले, कारण दर्शन घ्यायचं होतं म्हणून। कारण प्रत्येक सोमवारी तरी जायला भेटत नाही आणि ह्या सोमवारी जायला भेटलं होतं, तर म्हटलं दर्शनच घेऊन यायचं। आणि नंतर आम्ही इथं बसलो होतो। माझा नवरा मला म्हटलं चल, म्हणजे पाऊसच येत होता आणि पाऊस येत होता तर काही आमच्याकडे छत्री वत्री नव्हती, तर आम्ही म्हटलं एका हॉटेलमध्ये बसलो होतो आम्ही। तिथे चहा बी पिलो, कारण असं खाली बसायला आवडत नाही, कुठं पण खाली नाही बसू शकत ना आपण। तर इथं आत्ता आम्ही घरी आलो आणि घरी आलोय तर आम्ही उपास होता माझा आज, तर उपासासाठी केळी आणली होती। तर मंडळी, रक्षाबंधन निमित्त हा टॉप आणलाय माझ्या मुलीला, कारण तिचा भाऊ देणार आहे। याच्यामध्ये मिठाई आहे। तर हे आणल्यात राख्या। साबण संपला होता म्हणून हा साबण आणलाय, मोती। आज सोमवारचा उपवास आहे, तिसरा सोमवार म्हणून ही केळी आणली आहे। हा भाजीपाला आणला आहे, अजून भरून नाही ठेवलं मी, तशीच पिशवी पडली आहे। हे गोंडे आणले देवासाठी। तुमच्या इकडेही देवासाठी गोंडेच आणतात का? म्हणजे पहिले देवालाच ठेवतात ना, आणि म्हणजे पहिले देवालाच ठेवतात आणि नंतर रक्षाबंधन होतं, तर हे देवासाठी हे छोटे छोटे गोंडे आणलेत। आज रक्षाबंधन होतं तर माझी लाडकी पोरगी आली आहे आज, कारण तिचा माझा भाऊ पण आला आहे। तर इथं मी ताट केले, त्यांना लगेच जायचं होतं म्हणून लवकर राखी